नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण रव्याचे पाकातले लाडू बनवणार आहोत। अगदी झटपट हे लाडू आपण बनवू शकतो आणि दीड महिना हे लाडू टिकतात। शिवाय आपण हे प्रवासात देखील नेऊ शकतो। तर अगदी साहित्य मोजका घेतलेला आहे। तर इथे बघा, या वाटीने मी साहित्य घेतलं आहे। 2 वाटी बारीक रवा घेतला, 1.5 वाटी साखर घेतली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। 3 हिरवी वेलची घेतली आहे। आपण ही फ्रेश अशी कुटून टाकणार आहोत या लाडूमध्ये। नाही टाकली तरी पण चालेल। मी म्हणजे 2-3 हिरवी वेलची घेतली आहे। थोडंसं तूप लागेल आपल्याला, तूपसुद्धा कमी लागणार आहे। म्हणजे हे जे लाडू आहेत बघा, तर ते आपण कमी तुपात कमी साहित्यामध्ये बनवणार आहोत। झटपट थोडंसं पाणी लागेल आपल्याला पाक बनवण्यासाठी, कारण आपण हे लाडू पाकातले बनवणार आहोत। आता सर्वात आधी या कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेणार आहोत आपण। सुरुवातीला फार तूप न टाकता थोडंसं टाकून घ्या आणि तूप मेल्ट करून घ्यायचं। तूप असं मेल्ट झालंय, यामध्ये आपण हा जो रवा घेतला आहे तो टाकून घेणार आहोत। 2 वाट्या रवा घेतलाय, साधारण अर्धा किलो एवढा हा रवा आहे बघा। आता आपल्याला हा अगदीच मध्यम आचेवरती भाजून घ्यायचा आहे। रवा भाजणं फार महत्त्वाचं आहे इथे, कारण आपण हे लाडू ना जास्त दिवस सुद्धा टिकवणार आहोत। म्हणजे टिकण्यासाठी हा रवा आहे तो व्यवस्थितच भाजून घ्यायचा। इथे अजिबात घाई गडबड करायची नाहीये। अगदी मध्यम आचेवरती सारखं याला फिरवत भाजून घ्या, नाहीतर मग काय होतं, तळाला हा थोडासा असा काळसर रंग येईल आणि लाडूला चवसुद्धा चांगली येणार नाही। त्यामुळे जास्त कलरसुद्धा येऊ द्यायचा नाही, पण रवा कच्चासुद्धा राहता कामा नये। मस्त असा हा खमंग याचा सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मी तुम्हाला सांगणारच आहे की हा रवा भाजायला मला किती वेळ लागलेला आहे ते। असं याला सारखं फिरवतच हा रवा भाजून घ्यायचा आहे। तर हा रवा भाजायला बघा मला 15 मिनिटं लागली आहेत। हा अर्धा किलो रवा छान असा या 15 मिनिटामध्ये भाजून तयार झालेला आहे। 1-2 मिनिट तुम्हाला कमी जास्त लागू शकतं। तर इथे पहा, मस्त रवा भाजून तयार झालाय। म्हणजे जास्त भाजलाय नाही आणि कच्चा सुद्धा राहिला नाही। अगदी छान परफेक्ट असा हा रवा भाजून तयार आहे। आता आपण हा एका मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत, म्हणजे रवा थंड होईल। आणि याच कढईमध्ये आपण पाक बनवायला घेणार आहोत, कारण जास्त पसारा होणार नाही। तर अशा मोठ्या भांड्यामध्ये हा म्हणजे ताटामध्ये रवा काढून घ्यायचा आहे। आता याच कढईमध्ये आपण पाक करायला ठेवू। खूप छान असा सुगंध येत आहे या रव्याचा। आता इथे ही साखर टाकायची आहे कढईमध्ये। साखरेचं प्रमाण मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कमी जास्तही करू शकता। मी 1.5 वाटी साखर घेतली आहे। आता आपल्याला एकतारी पाक बनवायचा आहे, त्यासाठी फक्त साखर बुडेल इथपर्यंतच पाणी टाकायचं आहे, खूप जास्त पाणी टाकायचं नाही। आता याचा आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे बघा। फुल गॅसवरती साखर वितळवून घ्यायची आणि नंतर मग 5 मिनिटं आपल्याला हा पाक शिजू द्यायचा, म्हणजे छान एकतारी पाक तयार होतो।
आता हा पाक तयार होतो तोपर्यंत आपण जी वेलची आहे ती या खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत. तुम्ही वेलची पावडर देखील बनवून ठेवू शकता, म्हणजे आयत्या वेळी वापरता येईल. ह्या लाडूमध्ये ना वेलची नाही टाकली तरी पण अप्रतिम लाडू लागतात, पण मी म्हणजे 2-3 टाकत आहे. वेलची ऑप्शनल आहे बघा. तर आता ही वेलची फक्त त्याचे दाणे घेतले आहे वेलचीचे, आणि थोडीशी साखर टाकायची म्हणजे पटकनी बारीक होते. इकडे हे साखर सुद्धा चांगली अशी फिरवून घ्यायची आहे. आणि रवा भाजायला घेताना आपण म्हणजे तुम्ही बघितलं असेल की जाड गुळाची कढई घेतली आहे मी, म्हणजे त्यामध्ये ना छान असा रवा भाजला जातो खमंग, आणि लवकर करपत नाही किंवा काळा होत नाही. त्यामुळे शक्यतोवर जाड गुळाचं भांडं घ्या. आता इकडे पाक तयार होत आहे. इकडे वेलची सुद्धा मी कुटून घेत आहे आणि भाजलेला रवा सुद्धा थंड करून घेत आहे बघा. फार थंड करून नाही घ्यायचा, अगदी कोमट होईपर्यंत थंड करून घ्यायचा आहे. तर इथे पहा, एक 5 ते 7 मिनिटांमध्ये हा एक तारी पाक तयार झाला आहे. आता मी गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे, आणि तुम्ही इथे पाहत असाल की तार तुटायला सुरुवात झाली आहे. असंही तुम्ही चेक करू शकता, किंवा बघा असंही चेक करू शकता. पहा, इथे एक तार दिसत आहे आपल्याला. यापेक्षा जास्त पाक शिजवायचा नाही. आता इथे मी गॅस करते बंद. आता हा पाक थोडासा कोमट करून घेते, म्हणजे अगदीच उकळत्या पाकामध्ये हा रवा टाकायचा नाही आहे आपल्याला, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. थोडासा कोमट करून घ्यायचा आणि मग यामध्ये जो आपण तुपावर भाजलेला रवा आहे तो मिक्स करायचा आहे. तर असं थोडंसं मी हे याच कढईमध्ये थंड करून घेते. आता एक 10 मिनिटं हा पाक मी थंड करून घेतला आहे. आता यामध्ये आपण ही वेलची पूड जी कुटून घेतली होती ना ती टाकून घ्यायची. साखर मिश्रित वेलची पावडर आहे ही, ती मिक्स करून घेऊ. छान असं मिक्स करून घेतलं की मग हा भाजलेला रवा यामध्ये टाकायचा आहे. रवा सुद्धा थंड करून घ्यायचा आहे. खूप असा गरम गरम रवा नाही टाकायचा यामध्ये. आणि हा संपूर्ण जो भाजलेला रवा आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा. अशा पद्धतीने आता या पाकात ना हा रवा एकजीव करून घेऊ, म्हणजे छान यामधल्या गुठळ्या वगैरे सगळं मोडून मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने बघा मिक्स करून झालं की आपण हे झाकून ठेवणार आहोत अर्धा तास. म्हणजे या पाकामध्ये छान असा हे रवा मुरतो. आता याचे अर्ध्या तासाने आपण लाडू वळणार आहोत. आता अर्धा तास झाला आहे बघा. आपण हे मिश्रण जे आहे ते असं थोडंसं कडक झालेलं दिसेल, ते आपण या उलथण्याने असं फोडून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला खूपच ह्याच्या गुठळ्या वाटत असतील तर काय करायचं, मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं, म्हणजे छान हे एकजीव होतं आणि लाडू छान असे वळता येतात. तर हे संपूर्ण मी फोडून घेते. म्हणजे हे थोडंसं काय होतं, एक तारी पाक असल्यामुळे कडकसुद्धा होतं, आणि कधी कधी थोडासा जास्त जर पाक आपण शिजवला तर जास्तच कडक होतं. त्यामुळे काही नाही, सरळ मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकायचं असं आणि फिरवून घ्यायचं, म्हणजे जास्त मेहनत न करता हे लाडू आपण तयार करून घेतो. मी हे सगळं हे तोडून घेते आधी
आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेते एकदा मस्तपैकी असं. हे पहा, जरी गुठळ्या दिसल्या तरी नरम आहे हे मिश्रण, म्हणजे हाताने सुद्धा आपण हे करू शकतो, पण मिक्सरचं भांडं आपलं सोपं राहील. तर इथे पहा, हे असं आपण मिक्सरवरती फिरवून घेतलं आहे सर्व. हाताने देखील बारीक करता येतं, पण कमी वेळात पटकन आपलं मिक्सरवर करून घेतलं. आता आपण याचे लाडू तयार करून घेणार आहोत. वाटलं म्हणजे लाडू जर वळता नाही आले तर थोडंसं तूप टाकू शकता, म्हणजे थोडं पातळ करायचं तूप आणि टाकायचं. आणि जर लाडू छान असे वळता या लागले तर काही गरज नाही तूप टाकायची. बघा, आपण थोडंसंच तुपामध्ये हे रवा भाजला होता आणि तरी देखील किती छान असे हे लाडू तयार होत आहेत. अशाच पद्धतीने आपण हे हवे त्या आकाराचे लाडू वळून घेणार आहोत. तर संपूर्ण लाडू मी तयार करून घेते. छान रवा अचूक भाजल्यामुळे काय झालं बघा, पांढरे शुभ्र दिसत आहेत लाडू आणि खूप छान सुद्धा झालेले आहेत. मस्त असे हे खायला सुद्धा लागतात आणि भरपूर दिवस टिकतात सुद्धा. तर आता हे संपूर्ण आपण हे तयार करून घेऊ. तर इथे पहा, आपले हे रव्याचे लाडू तयार झाले आहेत. किती सुंदर दिसत आहेत, तुम्ही पाहू शकता. खायला तेवढेच भन्नाट लागतात. नक्की करून पहा, कसे झाले मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. आणि हो, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. ज्यांनी आधीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह.